उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी डोणगाव रोड परिसरातील ब्लूमिंग मोडूज सोसायटी अर्थात अक्षत पाम्स इथं सदिच्छा भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते मनीष देशमुख यांच्या सूचनेनुसार शहरातील नागरी समस्यांची तातडीनं दखल घेत उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी डोणगाव रोड परिसरातील ब्लूमिंग मेडोज सोसायटी अर्थात अक्षत पाम्स इथं सदिच्छा भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। भेटीदरम्यान सोसायटीच्या वतीनं उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांचा रोप, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। नागरिकांनी त्यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक करत परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले। यावेळी नागरिकांनी ड्रेनेज लाईनची अडचण, रस्त्यांवरील खड्डे, अपुरी स्ट्रीट लाईट व्यवस्था, स्वच्छतेचा प्रश्न तसंच अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था यासारख्या विविध समस्या मांडल्या। विशेषतः पावसाळ्यात ड्रेनेज तुंबण्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याची तक्रार करण्यात आली। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी सर्व समस्या शांतपणे ऐकून घेत संबंधित महानगरपालिका विभागांशी समन्वय साधून तात्काळ कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं। नागरिकांच्या मूलभूत सुविधा हा आमचा प्राधान्याचा विषय असून प्रत्येक प्रश्नावर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। या प्रसंगी नगरसेवक सत्यजित वाघमोडे, भाजपचे मंडल अध्यक्ष महेश देवकर तसंच परिसरातील पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। उपमहापौरांच्या या भेटीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून लवकरच प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली।